नमस्कार, सप्ततारा न्यूजमध्ये आपले स्वागत आहे। न्यूज बुलेटिनमध्ये जाणून घेऊया आजच्या ठळक घडामोडी। कोरेगावच्या नवीन एसटी बस स्थानकाचे रोपडे अखेर पालटणार। मंगळवारी 2,81,00,000 रुपयांच्या ट्रेमिक्स काँक्रिटीकरणाचा आमदार महेश शिंदे यांच्या हस्ते शुभारंभ। महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या कोरेगावच्या नवीन एसटी बस स्थानकाचे रोपडे अखेर पालटणार आहे। गेली अनेक वर्ष खड्डेमय असलेले वाहनतळ आता चकाचक होणार असून आमदार महेश शिंदे यांच्या माध्यमातून काँक्रिटीकरणासाठी तब्बल 2,81,00,000 रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे। मंगळवार दिनांक 11 फेब्रुवारी रोजी सकाळी 9:30 वाजता आमदार महेश शिंदे यांच्या हस्ते ट्रेमिक्स काँक्रिटीकरणाचा शुभारंभ करण्यात येणार आहे। एसटी महामंडळ आणि महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ संयुक्तरित्या हा प्रकल्प पूर्ण करणार आहे। माहिती सरकारच्या माध्यमातून विधानसभा निवडणुकीपूर्वी नागपूर येथे त्याबाबत सामंजस्य करार करण्यात आला होता। आमदार महेश शिंदे बस स्थानकाच्या सुशोभीकरणासाठी निधीची मागणी केली होती। 1952 साली कोरेगावच्या नवीन एसटी बस स्थानकाची पूर्वीच्या नॅरो गेज रेल्वे स्थानकासमोर उभारणी झाली होती। तेव्हापासून एसटी बस स्थानक इमारत आणि परिसराचे नूतनीकरण झालेले नव्हते। किरकोळ डागडुजी केली जात होती। बस स्थानक परिसरातील खड्डे, पावसाळ्यात पाणी साचून होणारा चिखल आणि चिखलातून वाट काढत एसटी बसपर्यंत पोहोचण्यासाठी प्रवाशांना मोठे दिव्य करावे लागत होते। आमदार महेश शिंदे यांनी यासंदर्भात एसटी महामंडळाच्या स्थानिक अधिकाऱ्यांकडून आढावा घेतला होता। त्याचबरोबर विभाग नियंत्रक रोहन पलंगे यांना बस स्थानक व आगार परिसरासाठी आवश्यक विकास कामांचे अंदाजपत्रक तयार करून घेण्याचे निर्देश दिले होते। तत्कालीन मुख्यमंत्री नामदार एकनाथ शिंदे यांच्याकडे गेले सरकारमध्ये परिवहन खाते असल्याने त्यांच्या समवेत नागपूर येथे हिवाळी अधिवेशनादरम्यान चर्चा देखील झाली होती। नागपूर येथे महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ आणि महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ यांच्या दरम्यान सामंजस्य करार करण्यात आला। त्यानुसार 600 कोटी रुपयांचा निधी औद्योगिक विकास महामंडळाने उपलब्ध करून दिला आहे। त्याद्वारे राज्यभरातील 193 एसटी बसस्थानकांचे सुशोभीकरण, सौंदर्यीकरण केले जाणार आहे। त्यामध्ये कोरेगावच्या नवीन एसटी बसस्थानकाचा समावेश आहे। एसटी बसस्थानकासमोर असलेला कोरेगाव तळळे समत कोरेगाव हा रस्ता देखील काँक्रिटीकरण केला जात असून त्याचे काम सुरू करण्यात आले आहे। एकूणच आमदार महेश शिंदे यांनी विशेष लक्ष दिल्याने कोरेगावच्या नवीन बसस्थानकाचे रूपडे आता पालटणार आहे। आमदार महेश शिंदे यांनी कोरेगाव विधानसभा मतदारसंघातील प्रवाशांच्या हितासाठी महामंडळाच्या कारभारावर अत्यंत बारकाईने लक्ष दिले आहे। स्वतः त्यांनी अधिकाऱ्यांनी वेळोवेळी आढावा घेतलाच आहे। त्याचबरोबर डॉक्टर सौ प्रियाताई महेश शिंदे यांनी सातत्याने कोरेगाव आगारास भेटी देऊन तेथील अधिकाऱ्यांकडून कामकाजाचा आढावा घेत सुधारणा करून घेतल्या आहेत। एसटी अधिकाऱ्यांनी सादर केलेल्या अंदाजपत्रकास मान्यता मिळाली असून कोरेगावच्या नवीन बसस्थानकाचा विषय मार्गी लागल्याने प्रवाशांमध्ये समाधानाचे वातावरण आहे। जुना मोटर स्टँड होतोय कायापालट, वेगात काम सुरू। कोरेगाव शहरातील सर्वाधिक वर्दळीचे जुना मोटर स्टँड असून या ठिकाणाहून अनेक प्रवासी, शालेय विद्यार्थी आणि महाविद्यालयीन विद्यार्थी प्रवास करतात। या बसस्थानकाचा पूर्णपणे कायापालट करण्यासाठी आमदार महेश शिंदे यांनी 5 कोटी रुपयांचा निधीची तरतूद केली होती। सदरहू जुना मोटर स्टँडचे काम युद्धपातळीवर गतीने सुरू आहे। लवकरच ते काम पूर्ण होऊन प्रवाशांच्या सेवेत अत्याधुनिक बसस्थानक येणार आहे। या बसस्थानकामध्ये प्रवाशांसाठी सुसज्ज बैठक व्यवस्था करण्यात आली आहे। त्याचबरोबर विद्यार्थ्यांना अभ्यास करता यावा यासाठी डिजिटल लायब्ररी, साऊंडप्रूफ हॉल, अभ्यासिका आदी नवनवीन टेक्नॉलॉजीचा वापर करून प्रवासी विद्यार्थी हित पाहण्यात आले आहे। लोणंदमध्ये वाहतूक कोंडीवर मार्ग काढण्यासाठी प्रशासनाकडून अतिक्रमण हटाव मोहीम, शहरात तणावाचे वातावरण, कडेकोट पोलीस बंदोबस्त। लोणंद शहरातील वाहतूक कोंडीच्या समस्येवर उपाययोजना करण्यासाठी नगरपंचायत, राष्ट्रीय महामार्ग विकास प्राधिकरण, पोलीस दल, सार्वजनिक बांधकाम विभाग, महावितरण कंपनी आदी सर्व शासकीय यंत्रणांनी आक्रमक भूमिका घेतली आहे। सोमवारी सकाळी 10:30 वाजता अतिक्रमण हटाव मोहीम हाती घेण्यात आली। या मोहिमेमुळे शहरात तणावपूर्ण वातावरण होते। शासकीय जागेतील स्टॉल, खोकीधारक आणि टपरीवाल्यांनी आपली अतिक्रमणे स्वतःहून काढून घ्यावीत, अन्यथा मोहिमेत ती काढली जातील। त्यामुळे होणाऱ्या नुकसानीस नगरपंचायत जबाबदार राहणार नाही, असे समाज माध्यमांद्वारे नगरपंचायतीकडून यापूर्वी जाहीर करण्यात आले होते। शहरातील वाहतूक कोंडीवर ठोस उपाययोजना करण्यासाठी 29 जानेवारी रोजी नगराध्यक्षा मधुमती गालिंदे यांच्या अध्यक्षतेखाली नगरपंचायत सभागृहात पदाधिकारी, अधिकारी, पोलीस, सार्वजनिक बांधकाम, राष्ट्रीय महामार्ग विकास प्राधिकरण, महावितरण कंपनी, व्यापारी व नागरिकांच्या झालेल्या बैठकीत
लोणंद सातारा, लोणंद शिरवळ आणि लोणंद खंडाळा रस्त्यावरील शासकीय जागेतील अतिक्रमणे काढण्यासाठी विशेष मोहीम राबवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानुसार अतिक्रमण केलेल्या खोकीधारक, स्टॉलधारक व टपरीवाल्यांना नगरपंचायतीच्या कर्मचाऱ्यांनी भेटून अतिक्रमणे स्वतःहून काढून घेण्याच्या सूचना केल्या होत्या. सोमवारी कडेकोट पोलीस बंदोबस्तात अतिक्रमण हटाव मोहीम सुरू करण्यात आली. अतिक्रमण हटाव मोहिमेमुळे सातारा लोणंद पुणे राष्ट्रीय महामार्गाने मोकळा श्वास घेतला. विधान परिषदेचे माजी सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी व्हॉट्सअप स्टेटस ठेवत विरोधकांना दिला थेट इशारा, सुरुवात तुम्ही केली, शेवट मी करणार. सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रीय अध्यक्ष असलेल्या अजितदादा पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात परतण्याच्या तयारीत असलेले श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्यावर गेले 5 दिवस आयकर विभागाची चौकशी सुरू होती. या चौकशीमध्ये काही एक निष्पन्न झाले नसले तरी सुद्धा या चौकशीच्या ससेमिऱ्याला सामोरे जावे लागले होते. रविवारी रात्री चौकशी पूर्ण झाल्यानंतर सोमवारी सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास विधान परिषदेचे माजी सभापती आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी सुरुवात तुम्ही केली आहे, शेवट मी करणारच असे व्हॉट्सअप स्टेटस ठेवून त्यांनी विरोधकांना सूचक असा इशारा दिला आहे. बुधवारी सकाळी 6 वाजतापासून श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या पुणे आणि फलटण येथील निवासस्थानावर आयकर विभागाने एकाच वेळी छापे टाकले होते. या चौकशीत गोविंद दूध डेअरी व त्यांच्याशी संबंधित असलेल्या सर्वांची तपासणी करण्यात आली होती. तब्बल 5 दिवस ही कारवाई सुरूच होती, ज्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रातील राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आले होते. चौकशी पूर्ण झाल्यानंतर श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी सुरुवात तुम्ही केली आहे, शेवट मी करणारच असे व्हॉट्सअप स्टेटस ठेवून विरोधकांना सूचक असा इशारा दिला आहे. हा इशारा राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय बनला आहे आणि त्यामुळे भविष्यातील राजकीय घडामोडींबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे. फलटणमध्ये मला राजकीय बदला घ्यायचा नाही, बदलाव करायचा आहे. भाजपचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी मांडली स्पष्ट भूमिका. श्रीमंत रामराजे, श्रीमंत संजीवराजे किंवा श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर यांच्या विरोधात लोकांनी माझ्याकडे बघून कौल दिला आहे. अजितदादा पवार यांच्या शब्दावर आम्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या चिन्हावर उमेदवार दिला आणि ते निवडून आले. फलटणचे भले जर अर्थमंत्री यांच्याकडून होत असेल तर मला त्याचा आनंद आहे. फलटणच्या लोकांना मी सांगितले आहे, शब्द दिला आहे, मला बदला घ्यायचा नाही, मला बदलाव करायचा आहे. मला त्यांच्यावर कारवाई करण्यामध्ये काही रस नाही, परंतु जर त्यांना तसा आरोप करायचा असेल तर तो त्यांच्या राजकारणाचा भाग आहे. फलटणमध्ये मला विकास करायचा आहे, त्या दृष्टीने मी प्रयत्न करतोय, अशी प्रतिक्रिया माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी दिली. तब्बल 5 दिवसानंतर श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्यावरील आयकर विभागाची तपासणी संपली. त्यानंतर पत्रकारांनी रविवारी रात्री 9 वाजता माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्याशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी स्पष्ट शब्दात आपली प्रतिक्रिया दिली. रणजितसिंह नाईक निंबाळकर म्हणाले, संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या घरावर छापा पडला, पण रघुनाथराजे यांच्या घरावर छापा पडला ही अफवा आहे. ज्या दिवशी फलटणमध्ये छापा पडला त्यावेळी राज्यात खासगी दूध व्यवसायाशी निगडीत अनेक उद्योग आणि व्यावसायिकांवर अनेक ठिकाणी छापा पडले आहेत. यापूर्वी आयकर विभागाकडून अनेक वेळा माझी सुद्धा तपासणी झाली. ज्यावेळी मी लोकसभेचा फॉर्म भरला त्यावेळी 60 लाख रुपये दंड झाला होता. मग त्याला राजकारण समजावं का, असा सवालही त्यांनी उपस्थित केला. आपल्या पद्धतीची संस्कृती आहे. आज आमदार साहेबांच्या भावावर किंवा आमदार साहेबांच्या कुटुंबावर अशा प्रकारची कारवाई झाली. मनोज माझा खूप जुना मित्र आहे, सहकारी आहे. 3-4 दिवस त्याच्या कुटुंबावर झाली. मलठणमध्ये रणवरे म्हणून तिथं झाली. इंदापूरला देसाईंच्या कुटुंबावर झाली. एक 2-3 दिवस नगरमध्ये झाली, नागपूरमध्ये झाली. अनेक ठिकाणी तिथे इंडस्ट्री स्पेसिफिक कारवाई झाल्या आणि एक रुटीनचा कारवाईचा भाग आहे असं माझं मत आहे. इन्कम टॅक्स विभाग हा कोणाच्या सांगण्यावरून कारवाई करत नाही. ठोक त्याच्यामध्ये त्यांना काय शंका उत्पन्न झाल्याशिवाय कारवाई करत नाही. असंही नाही की इन्कम टॅक्स कारवाई करतं म्हणजे सगळंच त्यांचं खरं असतं. एक सगळं ॲझम्पशन असतं की बाबा एवढं उत्पन्न असायला पाहिजे ते, आणि त्यांना कागदोपत्री पुरावे दिले की इन्कम टॅक्स मान्य करतं. आणि त्या ॲझम्पशनला काही आधार नसतो. आणि 3-4 दिवस ह्याच्यामध्ये चौकशीमध्ये जातात. त्रास होतो या सगळ्या गोष्टीचा, मलाही त्याची कल्पना आहे. पण याच्यामध्ये मला वाटत नाही की आमच्याकडनं किंवा आमच्या परस्पर किंवा भारतीय जनता पार्टी असेल किंवा अजितदादांचा राष्ट्रवादी पक्ष असेल की अशा प्रकारच्या कुठल्या कारवाई ते करेल.
पासूनच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये त्या होते. मध्यंतरीच्या काळामध्ये जेव्हा अजितदादाचा पक्ष त्यांना लोकसभेला कमजोर झाला असं वाटलं, त्या काळात त्यांनी महायुती सोडून महाविकास आघाडीमध्ये त्यांनी प्रवेश केला. अजितदादांच्या सुदैवाने, आमच्या सुदैवाने महायुतीची सत्ता निर्णायक आली. आणि सत्ता आल्यानंतर शेवटी लोकांना वाटतं की आपण सत्तेत राहावं, त्या दृष्टीने ते कदाचित प्रयत्न करत असतील. राजकारणाचा हा भाग आहे. मागच्या मी जेव्हा खासदार होतो त्यावेळेसही 2.5 वर्ष ते अजितदादांच्या बरोबर ते सत्तेत होते. आणि मला त्यांनी असं आम्हाला काही कुठल्या गोष्टीचा फरक पडत नाही. माझे मित्र सचिन पाटील या फलटण विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादीचे आमदार आहेत. आणि प्रामुख्याने ते या सर्व संजूराजे असतील, रामराजे असतील आणि पिट्टूबाबा असतील, या सगळ्या मंडळींचा विरोध मोडून फलटणच्या जनतेने माझ्याकडे बघून या तालुक्याचा कौल बदललेला आहे. फलटणच्या पब्लिकला मी शब्द दिला की मला बदला घ्यायचा नाही, मला बदलाव आणायचा आहे. आणि फलटण हे बदलाव आणण्याच्या दृष्टिकोनातून चाललेलं आहे.